आहे। कलम 370 हटवल्यानंतर हे संविधान सगळ्या देशात लागू झालं, ही आमची त्यांना आदरांजली होती, असं पंतप्रधान म्हणाले। देशातल्या अनेक जिल्ह्यातून आता नक्षलवाद संपला असून तिथेही संविधानानुसार काम सुरू आहे। देशात समान नागरी कायदा लागू व्हावा अशी अपेक्षाही संविधानानं केली आहे। उत्तराखंड राज्यानं याच भावनेतून निर्णय घेत संपूर्ण देशाला मार्ग दाखवला आहे, असं त्यांनी सांगितलं। दिल्ली देहरादून आर्थिक मार्गिका 213 किलोमीटर लांबीची असून या 6 पदरी मार्गिकेसाठी 12,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे। सहारनपूर इथं त्यांनी दिल्ली देहरादून आर्थिक मार्गिकेच्या उन्नत भागावरील वन्यजीव मार्गिकेची पाहणी केली। देहरादून जवळील जय मा डांट काली मंदिरात दर्शन आणि पूजा केली। पर्यावरणाचा समतोल आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी या प्रकल्पात आशियातील सर्वात लांब म्हणजेच 12 किलोमीटरच्या वन्यजीव उन्नत मार्गिकेचा समावेश करण्यात आला आहे। यात प्राण्यांसाठी 8 मार्ग, हत्तींसाठी 2 भुयारी मार्ग आणि 370 मीटर लांबीचा बोगदा बांधण्यात आला आहे। लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षणाच्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या संकल्पाची लवकरात लवकर पूर्तता व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्त्री शक्तीला समर्पित एका पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। संविधानानं आपल्याला दिलेल्या समानता आणि सर्वसमावेशकतेच्या सर्वोच्च भावनेनुसार येत्या 16 तारखेपासून संसदेत नारीशक्ती वंदन अधिनियमावर चर्चा होणार आहे। संसदेच्या या विशेष अधिवेशनात ही घटना दुरुस्ती मंजूर व्हावी यासाठी देशभरातील लाखो माता भगिनींचा पंतप्रधानांनी पाठिंबा मागितला आहे। देशातील महिलांचा कायदे मंडळात सहभाग सुनिश्चित करणारी ही घटना दुरुस्ती संपूर्ण सभागृह एकमतानं मंजूर करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या सहभागामुळे महिलांना विकसित भारताच्या उभारणीत आणि देशाच्या धोरणांना आकार देण्यात अधिक प्रभावीपणे योगदान देण्याची संधी मिळणार आहे, असं ते म्हणाले। जर 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महिला आरक्षणासह घेतल्या तर आपली लोकशाही अधिक बळकट आणि सामर्थ्यशाली होईल। यासाठी हे विधेयक संसदेत मंजूर होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या संदर्भात होणारा कोणताही विलंब दुर्दैवी आणि देशाच्या स्त्री शक्तीवर अन्यायकारक ठरेल, असं पंतप्रधानांनी या पत्रात नमूद केलं आहे। हे विधेयक संसदेत मंजूर व्हावं यासाठी देशातील महिलांनी त्यांच्या खासदारांना पत्र लिहून संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावं, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे। और मैंने आज देश की सभी बहनों के नाम एक खुला पत्र लिखा है। मैंने बड़े आग्रह के साथ देश की माताओं बहनों को इस कार्य में भागीदार बनने के लिए निमंत्रित किया है। मुझे पक्का विश्वास है कि पत्र मेरे देश की माताएं बहनें जरूर पढ़ेगी, एक एक शब्द पर मनन करेगी और इतना बड़ा पवित्र कार्य करने के लिए 16, 17, 18 को संसद में आने वाले सभी सांसदों को उनके आशीर्वाद भी मिलेंगे। मैं आज देवभूमि से देश के सभी दलों से फिर अपील करूंगा कि नारी शक्ति वंदन अधिनियम में संशोधन का जरूर समर्थन करें। 2029 में हमारे देश की 50% जनसंख्या हमारी माताएं बहनें हमारी बेटियां, उनको उनका हक हम देके रहे। नारीशक्ती वंदन विधेयकाला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, असं आवाहन राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केलं। त्या पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होत्या। महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत असून या विधेयकाद्वारे महिलांना राजकीय प्रतिनिधित्व देऊन लोकशाहीची मुळं अधिक बळकट करणं, या विधेयकाद्वारे महिलांना राजकीय प्रतिनिधित्व देऊन लोकशाहीची मुळं अधिक बळकट करणं हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं।